नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आलेली आहे त्या योजनेबाबत जी सुधारित जी आलेला आहे त्या योजनेमध्ये सुधारणा काय काय केलेल्या आहेत, त्यामध्ये कोणते कोणते बदल आहेत, त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. बघा, यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार नाही आहे. सोबतच तुमच्याकडे डोमासाईल म्हणजे रहिवासी आदिवासी दाखला असेल नसेल तरी सुद्धा त्याची काही गरज नाही. तुम्ही इतर जे डॉक्युमेंट आहेत ते काय बदल केलेले आहेत ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये आपल्याला जी माहिती बघायची आहे ते आपण डायरेक्ट मुद्द्यावर घेऊया. तर शासन निर्णय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो 28/6/2024 या रोजी जी सुधारणा करण्यात आलेला आहे त्याची आपण माहिती बघूया. आता पहिलाच नियम आहे तो म्हणजे बघा, स्टार्टिंगला किती 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या अप्लाय करू शकल्या होत्या. परंतु आता त्यांनी जी वयोमर्यादा आहे ती वाढवलेली आहे. 21 ते 65 या वयोगटातील ज्या विवाहित महिला आहेत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आहेत, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला ही अप्लाय करू शकते. बघा, 21 ते 65 या वयोगटातील महिला सर्व आणि सोबतच जर प्रत्येक कुटुंबातील फक्त एक अविवाहित महिला ही फॉर्म भरू शकते. यामध्ये जो दुसरा नियम आहे तो आपण बघूया की यामधील बघा, पहिल्या गावात राज्यातील ज्या विवाहित महिला आहेत, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला फॉर्म भरू शकत होत्या. परंतु त्यामध्ये बघा, यासोबतच सर्व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील केवळ बघा एक अविवाहित महिला सुद्धा फॉर्म भरू शकते. म्हणजे तुम्ही अविवाहित असाल, लग्न झालेलं नसेल, तुमचं वय हे 21 वर्षापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. या पुढील बघा, तिसरं आहे ते म्हणजे बघा, पहिलं होतं 21 ते 60 वर्ष, आता त्याच्यामध्ये 5 वर्ष वाढवण्यात आलेले आहेत. म्हणजे 21 ते 65 वर्ष मधील ज्या महिला असतील, या वयोगटातील ज्या महिला असतील. आता अपात्रता काय काय बघा, सुरुवातीला त्यांनी काय केलं, जे कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग, उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर ते अप्लाय करू शकत नव्हते. परंतु त्यांनी चेंज केलंय, फक्त कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी असतील, म्हणजे परमनंट तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये असाल, तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती, तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. पण तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती ह्या गव्हर्नमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील तर तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकता. बघा, महत्वाचा निर्णय आहे. सोबतच तुम्ही सेवानिवृत्त परंतु बाह्य यंत्र कार्य असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी अपात्र ठरणार नाहीयेत. बघा, ते तर आहेत, म्हणजे बाह्य यंत्र जे थर्ड पार्टी थ्रू असतात ते तर भरू शकतात. सोबतच जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात, म्हणजे त्यांच्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत त्या अप्लाय करू शकतात. आता दुसरं पॉईंट आहे ते म्हणजे बघा, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर तुम्ही अपात्र व्हाल. सोबतच त्यांनी काय केलं, जर येथे लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येईल. पुढचं आहे त्यांनी आता एक पॉईंट होता की कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे म्हणजे सगळ्यांची मिळून 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तरी सुद्धा अपात्र होणार होता. परंतु हा संपूर्ण जी पात्रता आहे इथे वगळण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या नावावर कितीही जमीन असली त्याचा या योजनेशी काही संबंध नाहीये, तुम्ही अप्लाय करू शकता. पुढचा पॉईंट आहे बघा, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील कागदपत्र सादर करणे. आता तुम्हाला याआधी उत्पन्नाचा दाखला, आदिवासी दाखला हे लागत होतं, परंतु त्यांनी त्यामध्ये चेंज केलंय की महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला तुम्हाला हवं होतं. परंतु त्याच्याऐवजी तुम्ही काय करू बघा, त्याच्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वीचे जर तुमच्याकडे आदिवासी दाखला नसेल किंवा जन्म दाखला नसेल तर त्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वी काढलेले जे त्याच्यावर डेट असणे आवश्यक आहे रेशन कार्ड दाखवू शकता. सोबतच त्याच्यानंतर तुम्ही बघा तर तुमचं मतदान कार्ड म्हणजे वोटिंग कार्ड सुद्धा तिथे अपलोड करू शकता. सोबतच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता. फक्त काय तर ते 15 वर्षापूर्वी काढलेलं असणं आवश्यक आहे. सोबतच
बघा, ज्या परराज्यातून जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत ते पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला तसेच अधिवास प्रमाणपत्र हे तुम्ही ते यूज करू शकता, ते अपलोड करू शकता. आता बघा पुढचा पॉईंट आहे, सदर योजनेमध्ये लाभ मिळाला खालील प्रकारे हे कागदपत्र आहे. सोबतच आता बघा ते झाला अधिवास दाखला. तर आता दुसरा आहे ते उत्पन्नाचा दाखला. तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कमीत कमी किती असणं आवश्यक आहे, तर 2,50,000 पर्यंत जे कुटुंबाचे आर्थिक म्हणजे आहे ते वार्षिक आर्थिक उत्पन्न असणं आवश्यक होतं. परंतु त्यामुळे चेंज करून बघा तुम्हाला तिथे उत्पन्नाचा दाखला हवा होता, परंतु सध्या उत्पन्न दाखला त्याच्यामध्ये जे 2.5 लाखाचे उत्पन्न आहे ते मर्यादा त्यांनी अनिवार्य केलेली आहे. सोबतच जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाहीये. तुम्ही पिवळे किंवा रेशन कार्ड तिथे अपलोड करून ते फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता बाकी इतर त्यांची जी इतर समिती आहे त्याबद्दल माहिती दिली आहे, याची आपल्याला काही गरज नाही. तर सध्या आपण ह्याच्यामध्ये काय काय बघितलं, जे मेन म्हणजे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तिथे पिवळे किंवा रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये, तुम्ही पिवळे किंवा रेशन कार्ड तिथे अपलोड करू शकता. सोबतच पुढचं आहे ते म्हणजेच काय, तर आदिवासी दाखला. त्यासाठी तुम्ही तिथे दिलेला जन्म दाखला, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तसेच मतदार ओळखपत्र म्हणजे आणि सोबत रेशन कार्ड यापैकी जे 15 वर्षापूर्वी काढलेले कोणतेही डॉक्युमेंट तिथे अपलोड करू शकता. बाकी इतर तर तुम्हाला नॉर्मल योजना आहेत. सोबतच जर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर गव्हर्नमेंटमध्ये काम करत असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, इतर या योजनेबद्दल तुम्हाला इतर काही प्रश्न असतील ते कमेंट करा. सोबतच आपण यापुढे मोबाईलद्वारे फॉर्म कसा भरायचा याची वेबसाईट लिंक अजून चालू झालेली नाहीये. मोबाईल जो नारी शक्ती दूत ऍप आहे या ऍपद्वारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तो कसा भरायचा याची सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच गव्हर्नमेंट योजनांची माहिती तसेच गव्हर्नमेंट भरती अपडेट सर्वात आधी पाहता येतील.